नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीस्करपणे पाहण्याला सुरू करूया. परिभाषित अंशदान निवृत्त वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्त वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्त वेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञा करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक. परिभाषित अंशदान निवृत्त वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्त वेतन आणि मृत्यू उपदानावर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्त वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञा करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपद्धती वित्त विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक 3 येथे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सदर कार्यपद्धती याद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्य स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.